घरी जाऊन झोपायचं आणि मीडियामध्ये द्यायचं आमक्याचा मोर्चा. काही लोक हातामध्ये बंदुका घ्यायला लागलेले आहेत. अरे मला त्याला सांग ना, भगव्यांच्या पालख्या उचलून तुमचे हात थकलेले आहेत, आता हत्यारं तुमच्या हाताने चालणार नाही. तुमच्या हाताने जर हत्यारं चालवायचे असतील तर पहिल्यांदा मानसिक दृष्ट्या स्वातंत्र्य व्हा. सर्वात प्रथम ती मनूची संस्कृती जुगारा आणि भगव्यांच्या पालख्या उचलण्याचं बंद करा, तेव्हा शस्त्र तुम्ही उचलाल. मोर्चा काढला, बंदूक घेतली म्हणे. अरे कसल्या बंदुका घेताय? तुमच्या मेंदूचं खोबरं झालंय, तुम्हाला कसलीच लाज उरली नाही. जे लोक सत्तेची भीक मागू शकतात त्यांना कधीही न्याय मिळणार नाही आणि दलितांना देखील न्याय मिळणार आहे. वास्तव आहे. यांना फक्त पदांची भूक लागलेली आहे. मला द्या, मला द्या, मला हे द्या, मला ते द्या. आमचे एक महाभाग बाबासाहेबांचे वारसदार हत्याकांडाच्या बाबतीमध्ये बोलताना जेव्हा आमची चौकटची मंडळी त्या ठिकाणी गेली, ते म्हणाले, जा तुमच्या घरातल्यानेच केलं, कशाला आलात माझ्याकडं? अरे इतके तुमचे बुद्धीमध्ये इतका कसा गंज लागलेला आहे की एवढं मोठं क्रूर हत्याकांड. पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतो की ह्या ज्या लोकांच्या ज्या कत्तली झालेल्या त्या जिवंतपणे झालेल्या, जिवंतपणे. कोणता भाऊ, कोणता पुतण्या आपल्या काकाची आणि आपल्या सख्या चुलत भावाची जिवंतपणे अशी कटिंग करू शकतो? आजपर्यंत हे घडलेलं नाही. म्हणून आमचं म्हणणं की या सरकारचं डोकं फिरलं. हे उरफाट्या काळजाचं सरकार तुम्हाला न्याय देणार नाही. आणि म्हणून तुमच्यावर नैतिक जबाबदारी आहे की तुम्हाला तुमच्या चळवळीचं आर पार असं शुद्धीकरण करावं लागेल. तुमच्यातलेच कोण पुरोगामी, तुमच्यातलेच कोण भगवे, तुमच्यातलेच कोण कोटे बुरखा घेतलेले सेक्युलर हे शोधावे लागतील आणि त्याला तुम्हाला फुले आंबेडकरी चळवळीपासून हद्दपार करावं लागेल, तरच तुम्हाला न्याय मिळणार, अन्यथा न्याय मिळणार नाही. नाहीतर हे लोक आपल्या राजकीय सेटलमेंटसाठी सातत्याने तडजोडी करत राहतील आणि आम्ही मात्र बाबासाहेबांचं नाव घेऊन जिंदाबाद मुर्दाबाद करत राहू. तुमची सत्सद विवेक बुद्धी जर मेली नसेल तर माझं सगळ्यांना आव्हान की सगळ्यांनी जरा स्वतःचं चिंतन करा की आपली चळवळ कोणत्या दिशेनं चाललेली आहे. आम्ही व्यक्तिपूजक लोक नाही, आम्ही श्यामदादांच्या बरोबर आहोत, ते व्यक्तिपूजक म्हणून नाहीच. श्यामदादा उद्या जर चुकले तर त्याच लोकशाही पद्धतीने आम्ही श्यामदादांना प्रश्न विचारू शकतो आणि आमचा नेता देखील ऐकू शकतो, याची जाणीव आम्हाला आहे. म्हणून आम्ही श्यामदादांच्या बरोबर. जर बाबासाहेबांचा कोणी सच्चा अनुयायी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आजच्या घडीला जर रस्त्यावरच्या लढाया, न्यायालयीन लढाया जर लढत असेल तर प्रत्येक तरुणाची नैतिक जबाबदारी आहे की आपण लढणाऱ्या सच्च्या स्वाभिमानी नेत्याबरोबर राहिलं पाहिजे आणि लुच्च्या लबाड्यांना प्रश्न देखील विचारले पाहिजेत आणि फुले आंबेडकरी चळवळीपासून हद्दपार देखील केलं पाहिजे. परंतु हे घडत नाही. आम्ही एक संघ होत नाही, आम्ही रस्त्यावरच्या लढाया लढत नाही, आमच्यामध्ये एक वाक्यता नसते, आमच्या मागण्यांमध्ये एक वाक्यता नसते. आरोपी भेटले नाही, आम्ही आधीच म्हणून टाकत त्यांना फाशी द्या. आरोपी अटकच नाहीत, आमचे आंदोलन सुरू. आरोपींना अटक झाली नाही, आमचे कार्यकर्ते मागण्या करतायत आरोपींना फाशी द्या. अरे आरोपीच अटक नाही तर आरोपींना फाशी द्यायची कुठून? साधा प्रश्न आहे. अशा सगळ्या संभ्रमावस्थेमध्ये आपला समाज सगळा अडकलेला आहे आणि म्हणून जे जवखेडचं वास्तव ते तुमच्या समोर आलं पाहिजे. जवखेडमध्ये जे पोलिसांनी अत्यंत निर्लज्जपणा केलेला आहे आणि सरकारने त्यांना साथ देण्याचं काम केलेलं आहे आणि एक सोय करून ठेवलेली आहे की यापुढे जर दलितांची हत्याकांड झाली तर दलितांनाच अडकवायचं, तुमच्यात हिंमत असेल तर सोडून दाखवा, अशा पद्धतीचं आव्हान इथल्या मनुवादी शासनानं, फॅशिस्ट सरकारनं तुम्हाला केलेलं आहे. म्हणून तुमच्या समोर एक चॅलेंज आहे. तुम्ही जर या हत्याकांडामध्ये जवखेड कुटुंबाला जर न्याय दिला नाही तर याच्या पुढची सगळी हत्याकांड दडपण्याची फार मोठी सुरुवात या महाराष्ट्रामध्ये होईल आणि नंतर फक्त आणि फक्त भाषण केल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही. म्हणून श्यामदादांनी गेले 2 महिने जवखेडमध्ये जाऊन सातत्यानं त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम केलं.
नेमकं वास्तव काय ते शोधण्याचं काम केलं. एकीकडे न्यायालयीन लढाई लढत असताना आता रस्त्यावरची लढाई देखील गतिमान केली पाहिजे म्हणून आज या ठिकाणी या परिषदेचं आयोजन झालेलं आहे. माझा तुम्हाला प्रश्न की दलितांमधला कोणी असा हत्याकांड करू शकतो का? कोणी भाऊ आपल्या भावाला मारू शकतो का? मी तुम्हाला विचारतो. मग या हत्याकांडाला जर न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला एका ताकदीनं या फडणवीसी सरकारला सांगावं लागेल की हे पेशव्या, तू त्या पेशव्यांचं सगळं घेऊन आलेला, तो जसा दिसतो तसा नाही, मुख्यमंत्री जसा दिसतो तसा नाही. त्याचं जितकं मोठं जेवढं मोठं त्याचं पोट आहे ना, तेवढी कारस्थानं त्याच्या पोटामध्ये सध्या शिस्त आहे. ते म्हणत असतील मॉडेलिंग करत होते मुख्यमंत्री, पण ते मॉडेलिंग नाही, ते फॅसिस्टचं मॉडेल आहे, ते RSSचं मॉडेल आहे. ते तुमच्या समोर आणून टाकलेला, त्याने तुम्हाला चॅलेंज केलेला. फार बाबासाहेबांचं नाव घेता ना, मग हे अडकवले तुमच्या जाधव कुटुंबियाला. तुमच्यात हिंमत असेल तर त्यांना वाचवून दाखवा आणि न्याय मिळवून दाखवा. म्हणून हे आव्हान आपण सगळ्यांनी स्वीकारलेला. आम्हाला माहिती आहे की फुले आंबेडकरी चळवळीमध्ये स्वाभिमानानं उतरल्यानंतर गोळ्याच खाव्या लागतात. म्हणून सगळ्यांनाच विनंती आहे की आम्ही न्यायालयीन लढाई लढू, आम्ही रस्त्यावरच्या लढाया लढू, परंतु आम्ही काही प्रतिरोधाची चळवळ उभी करणार आहोत की नाही? किती दिवस आम्ही आमच्यावर हल्ले सहन करून घेणार आहोत? मी परवा बोलताना घाईमध्ये दादांना बोललो की आपण पण जरा RSS वर हल्लेच करूया. दादा मला म्हटले तुझा मूर्ख आहे, जर शांत बस. पण दादा ही लागलेली काळजामध्ये लागलेली आग. जर कोणी आमच्यावर हल्ले करता, आमच्या महाराजांना विटंबना करून मारत असेल, आमच्या आई बहिणींची आबरूला लुटत असेल आणि निर्दयी सरकार जर आम्हाला न्याय देत नसेल तर जशाच तसं उत्तर देण्याची आज वेळ आलेली आहे. त्याच्यासाठी सगळ्यात तरुणांनी उभं राहिलं पाहिजे. अरे तुम्ही विखुरलेला आहात म्हणून तुमच्यावर अन्याय होतो. तुम्ही जर एक असाल तर पुन्हा मायलेकाची मिजाज लागली नाही की तुमच्यावर अन्याय होईल. अरे भीमा कोरेगावचा इतिहास का असाच इतिहास आहे का आपला? पण तो इतिहास देखील कलंकित करण्याचं काम काही भांडगुळ करता येते, लक्षात ठेवा. म्हणून भीमा कोरेगावचा इतिहास जर जिवंत ठेवायचा असेल आणि आधुनिक काळामध्ये RSSच्या रूपानं आलेली ही पेशवाई जर करायची असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला भीमा कोरेगावचा इतिहास उभा करावाच लागेल, अन्यथा तुम्हाला न्याय मिळणार नाही. म्हणून माझी सगळ्यात तरुणांना विनंती आहे, जरा मुंबई आणि पुण्याचे लोक जरा आपण जास्त हुशार असतो, आपल्याकडनं जरा जास्त अपेक्षा आहेत लोकांना. पुण्या मुंबईची माणसं उठली की सगळ्या महाराष्ट्रातली माणसं उठतात. म्हणून माझी मुंबईकरांना विनंती आहे, मुंबईतील कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुमच्या समोर आव्हान उभा. आपण जरा दुसऱ्या सगळ्या आव्हानांमध्ये गुंतलेले आहोत, परंतु चौखेडचं आव्हान हे आपल्या समोर आहे. माझ्याकडे वेळेची कमी आहे म्हणून एवढंच म्हणेन कि सिर्फ नाव नहीं नदी भी खतरे में है, सिर्फ नाव नहीं नदी भी खतरे में है, तुम जी रहे हो पूरी सदी खतरे में है. म्हणून तुम्हाला उठावं लागेल, सगळ्या साहित्यिकांना उठावं लागेल, विचारवंतांना उठावं लागेल, लेखकांना उठावं लागेल, कार्यकर्त्यांना उठावं लागेल. आणि जे सगळे आमचे मध्यम वर्गातले सगळे लोक जे कुंपणावर बसलेले आहेत, ज्यांना असं वाटतं की आम्ही फार सुरक्षित आहोत, परंतु ज्यांचा समाज सुरक्षित असतो, ज्यांची चळवळ सुरक्षित असते, त्याच समाजाचे लोक सुरक्षित असतात. म्हणून आपल्याला आपली चळवळ सुरक्षित करावी लागेल, एक संघ करावी लागेल आणि या जातीवादा विरोधात, धर्मवादा विरोधात मोठ्या प्रमाणात एक महासंघर्ष उभा करावा लागेल. आजच्या दिवशी तो प्रारंभ करूया आणि चौखेडच्या हत्याकांडाला न्याय देऊया ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद किरण भाऊ. अतिशय वास्तव असं भाषण, घणाघाती भाषण या ठिकाणी केलं आणि ज्यांनी